संधीला लाभलेले बुवा प्रमोद राणे बुवा तसेच त्यांना अपवाद साथ करत होते ते म्हणजे प्रणव धुरी माऊली तसेच त्यांना तबला साथ करत होते ओंकार वडवजी त्यांना चटणी साथ करत होते साई अटक आणि त्यांची कोरस मंडळी त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो सांतापूर म्हणजे भजनाची पंढरी आहे कारण या ठिकाणी अनेक नामवंत कलावंत बुवा या ठिकाणी आहेत त्या सर्वांचे मी लाख लाख आभार मानतो बरोबरच माझं भाग्य समजतो की तुम्ही या ठिकाणी छोट्याशा कलाकारांना एक भगवंताचं नामस्मरण करण्याची ईश्वरची सेवा करण्याची मला सुरुवात संधी दिल्याबद्दल मंडळाच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो अवघ्या जगताच्या राजदैवत श्री गणपती गजाननाच्या चरणी नमस्कार श्री सत्यनारायणाच्या चरणी नमस्कार महाराष्ट्राचे आराध्य परमपुरी मान्य सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा आपला धर्मसुद्धा लपावा हे सांगणारे श्री छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मी आज या ठिकाणी पारंपरिक नवरबाईला दुसऱ्या प्रवाला सुरुवात करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद या ठिकाणी उत्कृष्ट पकवाजक प्रदीपजी सावंत माऊली या ठिकाणी यांचं आगमन झालेले मंडळाच्या वतीने मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो अतिशय सुंदर प्रबोध राणीबाने उत्कृष्ट भजन केले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा खरोखर अतिशय सुंदर भजन या ठिकाणी केले तसेच त्यांनी सुंदर भजन छान केले सुंदर लेकिन या ठिकाणी सर्वांचे आभार मानले लेकिन या ठिकाणी वेळात वेळ काढून आपल्या महिला वर्ग या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे आभार व्यक्त नाही केले तसेच उत्कृष्ट साऊंड सिस्टम त्यांचेही आभार व्यक्त नाही केले माझ्यापर्यंत जेवढं मी नामस्मरण करण्याचा प्रयत्न करेन या ठिकाणी वेळात वेळ काढून महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांचे मी मंडळाच्या वतीने मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच उत्कृष्ट साऊंड सिस्टीम त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो खरोखर खूप छान आवाजाची पिढी थोडी कमी करा बघा मंडळी वाकोला भजनी कलावंत मंडळाची सुरुवात करून झाली असेल तर ते म्हणजे कैलासवासी बाणीबुवा त्यांच्यापासून सुरुवात झालेली आहे वाकोला भजनी कलावंत मंडळाची आणि ते या ठिकाणी पीर रुजून गेलेले आहेत आणि आपण ते पाणी घालून सर्वांनी मिळून हरिनामाचं हे रोपटं तयार होत निघालेलं आहे ते सर्वांनी मिळून असं एकत्र हरिनामाचं ते रोपटं उंच असं वाढवत द्यायचं आहे हे मी सांगून विनंती करतो सर्वांनीच या ठिकाणी या कार्यक्रमाला येणं गरजेचं आहे आणि आपले दोनच कार्यक्रम होतात एक आषाढी एकादशी आणि एक वर्धापन दिन सोहळा जानेवारी हे दोनच कार्यक्रम होतात सर्वांनी बरोबर मोलाची साथ देऊन सहकार्य केलं पाहिजे मी एक कोल्हापूरचा आहे कारण माझ्या ठिकाणी गावी
डबलबारी संगीत सामना होत नाही. मी पहिल्यांदाच डबलबारी करायला लावलोय. काय चुकी झाली असेल तर क्षमा असावी. काय टेन्शन घ्यायचं नाही. विदाउट तिकीट फुल टाइमपास. आयुष्य खूप सुंदर आहे. स्वस्त खा आणि मस्त राहा. तसेच आज या ठिकाणी म्हणजे लाडक्या बहिणींना खूप चांगले दिवस आलेले आहेत. कारण आम्हालाच काही नाही म्हणजे या ठिकाणी आम्हाला योजना येईल अशी काही नाही आपली या ठिकाणी. कारण त्यांना सुविधा आले पण त्यांना सरकारकडून सुरक्षा कुठे आहे. सरकारला एवढीच विनंती करेल लाडक्या बहिणींना की तेवढीच त्यांना सुरक्षा तेवढीच दिली पाहिजे. कारण आज आता या कलियुगामध्ये की लहान लहान मुलीवरती अत्याचार होत आहे. तर असे हे कुठेतरी थांबले पाहिजे. म्हणून त्यांना कठोर शिक्षा ही सरकारनं छोटा दिली पाहिजे. हेच मी सरकारकडून सांगण्याचा प्रयत्न करेन लग्नाच्या माध्यमातून. सुप्रसिद्ध भगवद्गीता प्रमोदजी परत या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तूच सूर ठावा मदसी, तूच सूर ठावा मदसी, तूच सूर ठावा मदसी.
सत्यनारायण हरी हर 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 अष्टभुजाई आई भवानी तुळजा भवानी महालक्ष्मी माते तुळजा श्री छत्रपती शिवाजी श्री छत्रपती संभाजी सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्रीमान श्री संजय मुरकर आजकाल बघा कसं झालंय पहिलं कसं होतं की बुवा लोक कमी होते आणि मंडळी जास्त होती आणि आता कसं झालंय की बुवा लोक जास्त झाले आणि मंडळी लोक कमी झाले म्हणजे कसं पहिला कसं होता भात जास्त होता आणि लोणचं एवढंच होतं तर आता कसं झालंय लोणचं एवढं झालंय आणि भात एवढंच झालं बुवाने सांगून सांगितलंय नमस्कार चांगलं गेलेलं त्या ठिकाणी सत्यवान म्हणजे काय सत्सवांचं नाव काय सत्यवान स म्हणजे काय स म्हणजे सद्गुण स म्हणजे सद्गुण ते म्हणजे काय ते म्हणजे आपल्या अंगी असणारे अवगुण ते त्याला त्याग करणे म्हणजे सत्य झालेलं वा म्हणजे काय वा म्हणजे वाणी त्यांच्या मुखातून येणारे शब्द बरोबर भगवंताचं नामस्मरण आहे ते न म्हणजे नामस्मरण सुंदर छान भरून गेले बुवाने बरोबर अतिशय सुंदर
गणेश जी जांभळे बुवा यांच्या माऊली यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. मंडळाचे सचिव संजय गाडीबुवा माऊली यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आलेले धन्यवाद. सचिव शिटीवादक रुपयाची मुळकर बुवा सर्वांचे लाडके त्यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद. स्वीकारतो. संतोषजी बेळेकर माऊली यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. निधी कुमारी निधी गाडी तिच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. स्वीकारतो. संतोषजी टेलर बुवा माऊली वाकुल्याची शान यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळाले. धन्यवाद. स्वीकारतो. तसेच मला जीपेवरती पंडित कोकाडी बुवा यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक मिळाले. मंडळामध्ये स्वीकारतो. धन्यवाद. माझी पहिलीच बारी आहे. छान चालेल चालू आहे. काय चुकी झाली तर क्षमा असावी. तर आपल्या पहिलं नामस्मरण भगवंताचं करायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं सांगेल जे मला नामस्मरण येईल माझ्या मुखातून थोडं आधी मी सांगण्याचा प्रयत्न करेन. थोडंसं
म्हणजे भक्ती, ज म्हणजे जतन करणे आणि न म्हणजे काय नामस्मरण म्हणजे भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन मनापासून सेवा करणे, त्याला भजन असं म्हणतात. आणि हरीचा रामकृष्ण हरी म्हणजे काय? रामकृष्ण हरी म्हणजे काय? रामाचे आचार, कृष्णाचे विचार आणि हरीचे उच्चार हे मुखात जर असलं ना खरोखरच भगवंताचं नामस्मरण हे आपल्याला तारलं जातं, तारले जाते.
सन्माननीय ललित वर्धन यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. ना स्वार्थासाठी ना नावासाठी, ना स्वार्थासाठी ना नावासाठी वाकोला भजनी कलावंत मंडळ फक्त आणि फक्त जगत हरिनामासाठी, फक्त आणि फक्त जगत हरिनामासाठी. रुपेशजी पाटकर बुवा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळाले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. मलकम पट्टू सुशांतजी गाडी एक खूप मलकामवरती चांगलं प्रदर्शन करतात. त्याचं नाव आहे ठिकाणी सुंदर असं, म्हणजे यूट्यूबला वगैरे गाडीभावांची चिरंजीव आहे ते. त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. स्वीकारतो. आपल्या वापराची शान सन्माननीय पुजारी बुवा यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. किरण गावारी आणि सहदेव घाणेकर यांच्याकडून 251 रुपये पारितोषिक आले. स्वीकारतो. धन्यवाद. परशुरामजी तोंगले माऊली यांच्याकडून 501 रुपये पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. आमची गुरुमाऊली संजयजी मुरुडकर बुवा यांच्याकडून शुभम मुरुडकर त्याला 100 रुपये आणि माझ्यासाठी 100 रुपये पारितोषिक आले. धन्यवाद. स्वीकारतो. पंचरत्नांची आठवण म्हणून थोडंसं मी त्यांचं आत्मार गीत सादर करतोय. चंद्रकांत कदमबुवा यांचं अजरामर गीत आहे. 1 2 3 धरून खेचीन हातात गावलो तर उभं पिके. 1 2 3 धरून खेचीन हातात गावलो तर उभं पिके. 1 2 3 धरून खेचीन हातात गावलो तर उभं पिके. 1 2 3
परशुराम सुतारबुवा कदमबुवांची आठवणीसाठी विनायकजी राऊतबुवा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने शुल्काचं धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी परशुराम सुतारबुवा यांचं आजरामर गीत आहे. थोडंसं मी प्रयत्न करत आहे कारण की आमच्याकडे जबाबदारी होत नाही. पहिल्यांदाच मी या ठिकाणी उतारलो आहे. एक नामस्मरण म्हणून एक या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करते. तू सुख करता तू दुःख हरता तू सुख करता बाप्पा मोरया गजानना विठ्ठल 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 पंढरीच्या वाळवंटात खेळ खेळता मांडीला पंढरीच्या वाळवंटात खेळ खेळता मांडीला काशीनाथ परबुवा यांची एक आठवण म्हणून घेत होते आजरामर गीत. आणि ते म्हणजे गणपती ज्यावेळी उत्सव असतोय त्याकडे खूप चाललेलं आहे ते आजरामर गीत. कैलासवासी काशीनाथ परबुवा यांचं प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या सुंदर
ढोलकीसाठी 100 रुपये पारितोषिक आले शुभमसाठी. कैलासवासी संतोष शिंदे यांच्या स्मरणार्थ सत्यवान शिंदे माऊली आणि त्यांचा परिवार यांच्याकडून 201 रुपये पारितोषिक आले. स्वीकारतो, धन्यवाद. त्यांच्या आत्म्याची शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कैलासवासी वामन खोपकर बुवा शिटीवादक माऊली शुभमसाठी 100 रुपये पारितोषिक आले. धन्यवाद. गुरुमाऊली प्रमोदजी हरियाण बुवा यांच्याकडून 201 रुपये पारितोषिक आले. स्वीकारतो, धन्यवाद. ज्येष्ठ नागरिक वारण माऊली यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आले. धन्यवाद. स्वीकारतो. कैलासवासी वामन खोपकर बुवा वा वा रे वा 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 रे वा वा हो वा वा रे वा 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 रे वा वा हो वा वा रे वा वा रे वा वा हो वा वा रे वा वा रे वा वा हो वा वा रे वा वा संगीत शरद ऋतिका मुडकर या ठिकाणी माझ्या लग्नासाठी उपस्थित आले. मंडळाच्या वतीने मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. ऋतिका दिदी हे त्यांचं मला थोडं खूप छान मार्गदर्शन असलं. विजय बेलेकर माऊली यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आले. धन्यवाद. स्वीकारतो. मी निघालो तुम्ही येता का, मी निघालो तुम्ही येता का.
माणूस ज्यावेळी जन्माला येतो तेव्हा काहीच घेऊन येत नाही, येत्यावेळी पण काय घेऊन येत नाही आणि जात्यावेळी पण काय घेऊन जायचं नाही. जीवन खूप सुंदर आहे, जीवनाचा आनंद घ्या, हसत खेळत राहा. जिंदगी जात आहे, खानेवाले आठ आहे, आत्मसंचार घाट आहे. दुर्घटना होईल इथून घरी मी घरी जातो जाईल की नाही शाश्वत त्या ठिकाणी आजच्या या कलियुगावरती नाही आहे. हे कलियुग आहे, कधी काय होऊ शकतं.
जरी माणूस रस्त्यावरती जाता जरी पडला चक्कर येऊन काय होईल तर लोक काय करतात त्याला उचलत नाही पहिला त्याचा व्हिडिओ बनवतात किंवा त्याला चक्कर हॉस्पिटल येते पहिला व्हिडिओ बनवतात सोशल मीडिया टाकतात व्हॉट्सअप इंस्टाग्राम वगैरे असे होऊ नये अशा बाळगतो ना कोणी कुणाचा मोह मायेचा देवेंद्र पांचाळबुवा गुरुमावली यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने खूप धन्यवाद. अभिजित सुर्वे गुरुमावली बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले धन्यवाद स्वीकारतो. सन्माननीय मंगेजी नावळे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हरे मुरारे
दानवे यांच्याकडून यांच्या स्मरणात 101 रुपये पारितोषिक आले. धन्यवाद. प्रमोद भाऊ परब यांच्याकडून 101 रुपये पारितोषिक आले स्वीकारतो. तसेच शुभम मुडकर यांच्याकडे पप्पाजो 101 रुपये पारितोषिक आले. तबलावादक भगवानजी कदम बुवा यांना 101 रुपये पारितोषिक आले. मंडळाचे होते स्वीकारतो. धन्यवाद. रंग देवते माते तुझा
कामने आला देवानी देवा कामने आला देवानी देवा कामने आला देवानी देवा कामने आला देवानी देवा कामने आला आमचे लाडके व्यंकटेशजी भाई बुवा माऊली खरोखर यांच्या एवढं आम्हाला जमलं नाही का की एवढं छान सुंदर गाणी करतात आम्ही त्यांच्या नतमस्तक आहे त्यांच्याकडून 501 रुपये पारितोषिक आले मराठीमध्ये स्वीकारतो धन्यवाद राधा आलिया गोडीला येऊन बसलिया जोडीला राधा आलिया गोडीला येऊन बसलिया जोडीला चल निघतो घरातील तुझ्या बोला
फुललो राधिके तुझ्या गोऱ्या रंगाला तुझ्या गोऱ्या रंगाला तुझ्या गोऱ्या रंगाला कोणी सोडणार नाही ग लग्नाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग लग्नाच्या जोडीला चल मी तुला दे तुला माझ्या गोकुळ नगरीला चल मी तुला दे तुला माझ्या गोकुळ नगरीला चल मी तुला दे तुला माझ्या गोकुळ नगरीला एका जन्माची गवळण राधा खोटं बोलू नको कानाला खोटं बोलू नको कानाला खोटं बोलू नको कानाला एका जन्माची गवळण राधा खोटं बोलू नको कानाला खोटं बोलू नको कानाला खोटं बोलू नको कानाला कोणी सोडणार नाही ग लग्नाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग लग्नाच्या जोडीला चल मी तुला दे तुला माझ्या गोकुळ नगरीला चल मी तुला दे तुला माझ्या गोकुळ नगरीला चल मी तुला दे तुला माझ्या गोकुळ नगरीला आला आलिया गोडीला देव तुझ्या गोडीला आला आलिया गोडीला देव तुझ्या गोडीला चल मी तुला दे तुला माझ्या गोकुळ नगरीला 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 भैरव त्या कोण बोलून याला त्या कोण बोलून भैरव याला दोघांना घेऊ दे ना काय घ्या भैरव नसेल काय या ठिकाणी भैरवी घेऊन या ठिकाणी भजन संपवतो प्रभूजी राणी बोल मला विनंती करतो की भैरवी घेण्याचा भैरवी घ्यायची आहे राणी बोल राणे बोलने जोडी दे जावा जातो माघारी जातो माघारी पंढरीनाथा जातो माघारी पंढरीनाथा दर्शन पाये
Guru
खूप खूप धन्यवाद बुवा. अतिशय सुंदर दोन्ही बुवा या ठिकाणी आपला कार्यक्रम अतिशय सुंदर त्या